रामराम मंडळी, मी प्रमोद सडोलीकर. गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 35वा भाग आहे. गेले काही दिवस आपण लोकांच्या सहभागाबद्दल बोलतो आहे आणि कुठल्याही शासकीय प्रकल्पामध्ये शासकीय प्रकल्प ठरवताना त्याची अंमलबजावणी करताना जसा लोकांचा सहभाग आवश्यक असतो असं आपण गेल्या 2 भागात पाहिलं, तसा त्या प्रकल्पांपासून लाभ मिळवण्यासाठी सुद्धा लोकांचा सहभाग आवश्यक असतो. हा लाभ कसा घ्यायचा याचं लोकांच्या सहभागाने जर नियोजन झालं तर हा लाभ दीर्घकाळपर्यंत मिळू शकतो. म्हणजे शाश्वत पद्धतीनं तो प्रकल्प टिकू शकतो. याची काही उदाहरणं सांगणार आहे मी. आपल्याकडे शेतचाऱ्या झालेल्या होत्या सिंचन प्रकल्पांमध्ये, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खूप वेळेला काय झालं होतं बघा, की त्या सिंचन विभागाच्या भाषेमध्ये म्हणतात तसं हेड, मिडिल आणि टेल असे शेतचाऱ्यांचे भाग पडतात. तर ते टेलचे जे शेतकरी आहेत, म्हणजे शेवटाचे जे शेतकरी आहेत, त्यांना पाणीच मिळायचं नाही. आता त्यांना पाणी का मिळायचं नाही याचा ज्यांना पाणी मिळत होतं त्यांनी कधी विचार केला नाही. मग या शेतकऱ्यांनी काय केलं, आपल्याला जर एवीतेवी पाणी मिळतच नाही आहे तर आपल्या चाऱ्या बुजवून टाकल्या. तर अशा शेतचाऱ्या बुजवल्या अशी उदाहरणं अनेक सिंचन प्रकल्पांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण मग लोकांचा सहभाग घेऊन ही परिस्थिती बदलता येते का? असं एक उदाहरण आहे महाराष्ट्रात. नाशिकमध्ये वाघाडचा जो प्रकल्प आहे, मध्यम प्रकल्प आहे, तिथे लोकांच्या सहभागाने सुंदर अशा पद्धतीनं पाणी वापर संस्थांचं जाळं तयार केलं, त्याचं फेडरेशन तयार केलं. सिंचन विभागाशी त्यांचे नित्य चर्चा होतात. पाण्याची रोटेशन कधी सोडा कधी नाही हे एकत्रित ठरवलं जातं आणि उत्कृष्टपणाने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचेल अशी पाणी वापर संस्था काळजी घेते. यालाच साधारणपणे एक पॅरलल असं उदाहरण पिण्याच्या पाण्याची जी योजना असते त्याच्या बाबतीत आहे. तिथेही असंच होतं. टाकीपासून जे दूर कनेक्शन्स आहेत तिथे पाणी येत नाही. पाणी आलं नाही की ती मंडळी म्हणतात आम्ही पाणीपट्टी का भरायची. त्यांनी पाणीपट्टी भरली नाही की दुरुस्ती देखभालीकरता जो फंड तयार व्हायला लागतो तो फंड तयार होऊ शकत नाही आणि मग दुरुस्ती देखभाल अभावी ही पाणी योजना मोडकळीला येते. असे अनुभव आपल्याकडे आहेत. मग यालासुद्धा पिण्याच्या पाण्यासंदर्भात स्वच्छता आणि पाण्याच्या संदर्भातली एक समिती गाव पातळीवरती केली जाते. आता ह्या समितीमध्ये जर लोकांचा सहभाग असेल तर ही समितीसुद्धा सर्वांपर्यंत लाभ पोहोचेल याची काळजी घेईल, सर्वांकडनं पाणीपट्टी मिळेल याची काळजी घेईल आणि प्रकल्प शाश्वतपणे चालू राहील. तिसरं उदाहरण, अनेक गावांमध्ये सभागृहांचं बांधकाम झालेलं होतं बघा. आता ह्या सभागृहांचं बांधकाम झाल्यानंतर आज त्या सभागृहांची काय स्थिती आहे? किती गावांनी त्याचा चतुराईनं उपयोग करून घेतलेला आहे? माझी सूचना अशी आहे की समजा गावातल्या छोट्या कार्यक्रमांकरता, बारसं असेल किंवा काय छोट्या हळदी कुंकवाचे समारंभ असतील, अशा छोट्या कार्यक्रमांकरता जर ग्रामस्थांना कमी पैशांमध्ये हे सभागृह उपलब्ध करून दिलं तर ग्रामस्थांचाही फायदा होईल आणि यायोगे ग्रामपंचायतीला सुद्धा उत्पन्नाची एक स्रोत निर्माण होईल. असं आपल्याला वाटत नाही का? बरं, असं झालेलं आहे. आदर्श गाव योजनेमध्ये जी गावं सहभागी झालेली आहेत त्यापैकी काही गावांनी अशी जी सभागृह बांधलेली होती त्यांच्यामध्ये काही जास्तीच्या सुविधा, पंखे लावले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, स्वच्छतागृह नीट केली. असं करून गावातल्या लोकांना स्वस्तामध्ये अतिशय सुंदर शहरासारखा हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला आणि त्यायोगे ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढलं. समजा ग्रामपंचायत कदाचित सक्षम नसेल तर मग गावातल्या एखाद्या महिला बचत गटाला हे काम देता येईल का? ते अशा हॉलची व्यवस्था, तो हॉल भाड्याने देणं आणि त्यातनं ग्रामपंचायतीला एक ठराविक रक्कम त्यांनी वर्षाकाठी देणं, अशी काही रचना करता येईल का? याचा विचारसुद्धा गावामध्ये व्हायला पाहिजे. या 3-4 उदाहरणांचा अर्क एकच आहे, सार एकच आहे की प्रकल्प तयार होतात. प्रकल्पापासून जो लाभ मिळणार आहे तो लाभ सर्वांपर्यंत पोहोचावा याकरता नियोजन करावं लागतं आणि ते नियोजन लोकसहभागातनं करावं लागतं. लोकसहभाग नसेल तर नियोजन अर्धवट राहतं, असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या लाभांच्या वितरणामध्ये सुद्धा लोकसहभाग पाहिजे. लाभांचा वितरण करताना हा माझा, तो तुझा, हा ह्या भाऊकीचा, तो त्या पक्षाचा, अशा पद्धतीचे भेदाभेद व्हायला नको आहेत. शेवटी शिखांच्या इतिहासातली एक कथा सांगतो आणि आजचा भाग थांबवतो. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु.
त्यांचे वडील गुरु तेग बहादर हे शिखांचे 9वे गुरु. गुरु तेग बहादर मोगलांविरुद्ध एक लढाई प्लॅन करत होते आणि ती प्लॅन करत असताना प्रत्येक आपल्या सरदाराला कामं वाटून देत होते. तू उजवी बाजू सांभाळ, तू डावी बाजू सांभाळ, तू पिछाडीवर राहा, इत्यादी इत्यादी. एका शिष्याला त्यांनी काम दिलं, तू जखमी सैनिकांना पाणी देण्याचं काम कर रणभूमीवरती. झालं, युद्ध झालं वगैरे आणि हा आपला पखाल घेऊन प्रत्येकाला पाणी पाजत होता. पाणी पाजताना सैनिकांच्या असं लक्षात आलं, अरे गुरुनी याला सांगितलंय पाणी पाज, परंतु हा सगळ्यांना पाणी पाजतोय, मोगलांच्या शिपायांनाही पाणी पाजतोय. मग संध्याकाळ झाल्यानंतर सगळे एकत्र आल्यावर लोकांनी तक्रार केली त्याची. मग त्यानं गुरूंना सांगितलं, मी गुरुचा बंदा आहे, मला गुरुनी आज्ञा केलेली आहे की जो जखमी असेल त्याला पाणी पाज. त्यामुळे गुरुंनी त्याची पाठ थोपटली. कारण शिखांचे गुरु फक्त वीर होते, सेनापती होते असं नाही, त्यांना एक आध्यात्मिक अधिष्ठानसुद्धा होता, ते आध्यात्मिक अधिकारी लोकसुद्धा होते, म्हणून ते शिखांचे गुरु होते. मिरी आणि पिरी या तलवारीची गोष्ट कधीतरी वेळ आल्यावर सांगीन. आपल्या समर्थ रामदासांना त्यांच्या गुरूंनी उत्तर दिलं होतं. पण तसंच गावातला जो गरजवंत आहे त्याच्यापर्यंत लाभ पोहोचला पाहिजे, हे ब्रीदवाक्य असलं पाहिजे. कुठलाही भेदाभेद तिथं असता कामा नये. हेच लाभांच्या मधील सहभागाचं गमक आहे. आपल्याला हा भाग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. नमस्कार.